मुरलीधर मोहोळ जे आहेत केंद्रीय मंत्री ते आता या एकतानगर भागामध्ये पाहणी करतायत फिरून। अण्णा, खरं तर तुम्ही सगळ्या अगदी चिखला पाण्यात मातीतून तुम्ही पाहणी करताय, काय नक्की परिस्थिती उद्भवलेली आहे लोकांच्या? नागरिकांना त्रास झाला, आम्ही चालण्याचं काहीच नाहीये, तो त्रास काय आहे तो पाहायला आलोय, त्याच्यातनं रिलीफ द्यायचा आहे लोकांना, यंत्रणा मार्गी लागतायत, सगळे काम करतायत, हे सगळं पाहतोय आपण। त्यामुळे लवकरात लवकर लोकांना मदत कशी होईल याच्यातनं लोकांना सावरण्यासाठी जे काय आवश्यक सगळ्या सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम लवकरात लवकर कसं हा प्रयत्न सुरू आहे। खरं तर अण्णा, हे परिस्थिती कशामुळे उद्भवली गेली, आपलं काय अनालिसिस आहे आणि काय त्याच्यावरती उपाय? सूचना न देता खूप पाणी सोडलं गेलं, मला असं वाटतं त्याच्यामुळे हे सगळं घडलंय। पण ठीक आहे, त्याच्यात नेमकं काय झालं हे पाहतोय आम्ही। पण आत्ता मला असं वाटतं प्राथमिकता हीच आहे की लोकांना मदत करणं, लोकांना झालेला जो त्रास आहे त्यातनं बाहेर काढणं, सगळ्या यंत्रणा पुरवणं, इथं स्वच्छता असेल, औषध फवारणी असेल, लोकांचं जिथं व्यवस्था असेल, पांघरून असेल, जेवण असेल, याच्यावरती आता सुरू आहे। लोक रोष व्यक्त करतायत की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आमचं होत नाहीये। लोकांचं म्हणणं आहे की याच्यावरती कायमस्वरूपी इलाज केला पाहिजे। लोक ही सांगतात की सगळ्यांनी मदत केली आहे इथं, त्यामुळे लोक मदत करतायत, हे सगळं दिसतंय, यंत्रणा मदत करतायत, आमचे लोकप्रतिनिधी मदत करतायत। आता फक्त एकच आहे की याच्यावरती कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे। विरोधकांकडून राजकारण केलं जाते का? कारण मला त्याच्यावर नाही बोलायचं, त्यांना करू द्या, शुभेच्छा। आपण पाहतो की हे होते मुरलीधर मोहोळ आणि त्यांनी या एकतानगर भागात पाहणी केलेली आहे आणि नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न जो त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र विरोधक जर राजकारण करत असतील तर त्यांना करू द्या, मी त्यावर बोलणार नाही, अशी एकंदरीत प्रतिक्रिया जी आहे त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।